महाराष्ट्र भाजपचा नवा कॅप्टन ठरलाय। रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडतीये। त्यांच्या रूपाने भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता आता महाराष्ट्र भाजपची धुरा सांभाळणार आहे। पाहुयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र भाजपचा कॅप्टन ठरला। रवींद्र चव्हाणांनी भरला अर्ज। युवा मोर्चात ते प्रदेश अध्यक्ष, प्रवास कसा? महाराष्ट्र भाजपला लवकरच नवा प्रदेश अध्यक्ष मिळणार आहे। या पदासाठी आता रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित झालंय। खरं तर रवींद्र चव्हाण हे सध्या भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत। या पदावर निवड झाली तेव्हापासूनच किंबहुना त्या आधीपासूनच प्रदेश अध्यक्षपद त्यांना मिळणार अशी चर्चा सुरू होती आणि अखेर तसंच झालंय। रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय। त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते। रवींद्र चव्हाण यांची कारकीर्द नेमकी कशी आहे तीही पाहूया। 2002 साली भाजप युवा मोर्चात कल्याण उपजिल्हाध्यक्ष झाले। 2005 साली पहिल्यांदा डोंबिवलीमधून ते नगरसेवक झाले। 2007 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती झाले। 2009 साली डोंबिवलीमधून पहिल्यांदा ते आमदार झाले। 2014 साली दुसऱ्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले। रायगड, पालघर या पालकमंत्री पदांचा त्यांच्याकडे अनुभव आहे। 2021 साली सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी त्यांची निवड झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलंय। माननीय किरणजी या संदर्भातली माहिती देतील। उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता ते आता भाजपचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष, आया मंत्री असा रवींद्र चव्हाणांचा प्रवास आहे। त्यामुळे ते प्रदेश अध्यक्ष म्हणून पक्षाचा विस्तार करतील अशी पक्षाला आशा आहे। म्हणूनच त्यांच्या गळ्यात या पदाची माळ पडते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।